मी सुनेत्रा अजित पवार. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शहरात चाकण मार्केट यार्ड समोरील रस्त्याच्या पलीकडील मोकळ्या जागेत एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मिळून आला आहे. रुग्णवाहिका चालकांनी पोलिसांच्या मदतीने संबंधित मृतदेह सुरुवातीला चाकण ग्रामीण रुग्णालयात व नंतर ससून येथे पाठवला आहे. संबंधित अनोळखी व्यक्तीचे वय अंदाजे 40 वर्षे इतके आहे. अद्याप अनोळखी मृतदेहाची ओळख पटलेली नाही. संबंधित व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद चाकण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित मृतदेहाच्या डोक्यावर मारहाण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील संतोषनगर, भाम व शेलपिंपळगाव या 2 वेगवेगळ्या ठिकाणी रोहित्र खाली पाडून त्यातील ऑइल सांडून 4000 रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मिलिंद बद्रिके यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर भारतीय विद्युत कायदा 2003 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिक चौक येथे शिक्रापूर तळेगाव लेनवरून चाकणच्या बाजूकडे नो एंट्रीमध्ये अशोक लेलँड कंपनीचे वाहन पिंपळगाव ते माणिक चौक चाकण बाजूने भरधाव वेगात घेऊन येणाऱ्या चालकावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेंद्र भागीरथ सिंह, राहणार मध्य प्रदेश, असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. काच कंपनीचे साहित्य सलग तिसऱ्यांदा चोरण्याचा खेड तालुक्यातील 4 जणांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपयशी ठरला. मावळ तालुक्याच्या जांभवडेतील एका खासगी कंपनीमधील 4.5 लाखांचे साहित्य चोरणाऱ्या 4 जणांना तळेगाव MIDC पोलिसांच्या पथकाने रंगेहात पकडले. चोरीसाठी वापरलेल्या वाहनासह सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. अमन अग्रम शेख वयवर्षे 21, फरीद अनवर शेख वयवर्षे 35, अजय बुकल तांती वयवर्षे 25, तिघेही राहणार कोरळी बर्गेवस्ती तालुका खेड व लखन सुरेश औचिते वयवर्षे 37 राहणार मोशी अशी या आरोपींची नावे आहेत. जांभवडे सुदवाडी रस्त्यावरील बद्रीविशाल केमिकल अँड फार्मास्युटिकल कंपनीतून गेल्या 23 डिसेंबरला अज्ञात चोरट्यांनी तांबे, ॲल्युमिनियम, लोखंडाच्या वस्तू, मोटर पंप असे 3,44,000 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले होते. त्यानंतर कंपनीचे मालक दीपक भोपालसिंग रावत वयवर्षे 47 राहणार वतननगर तळेगाव दाभाडे यांनी MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीच्या परिसरात पोलीस पथक आरोपींच्या मागावर होते. त्यानंतर 21 जानेवारीला त्याच ठिकाणी काही जण चोरी करत असल्याचे CCTVमुळे स्पष्ट झाले. मग 24 जानेवारीला पहाटे पुन्हा चोरट्यांनी त्याच ठिकाणी येऊन कंपनीतील साहित्य चोरले. हे साहित्य भंगारवाल्याला विकण्यासाठी आले असताना पोलिसांनी चौघांना रंगेहात पकडले. कंपनीतून चोरलेल्या सर्व मुद्देमालासह चोरीसाठी वापरलेला 1 लाख रुपये किमतीचा टेम्पोही पोलिसांनी हस्तगत केला. खेड तालुक्यातील सर्व गट व गणांमधील निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले असून विविध पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये होत असलेल्या तुल्यबळ लढतीमुळे अनेकांनी पैशांचा वारेमाप वापर सुरू केलाय. जमीन व प्लॉटिंग व्यवसायातील मंडळींनी केवळ पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा चंग बांधला असून मोठ्या प्रमाणावर वाटप सुरू आहे. चाकणलगतच्या काही विशेषतः काळूस पंचायत समिती गणात मतदारांना सर्वाधिक प्रलोभने देण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत. चाकण औद्योगिक भागात काही जिल्हा परिषदेच्या सधन उमेदवारांनी चक्क मताला 5,000चा भाव फोडल्याची चर्चा आहे. मात्र अजूनही काही जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये संपर्क आणि विकास कामांच्या जोरावर सामाजिक पार्श्वभूमी असलेले उमेदवार मतदारांना साथ घालत असून त्यांना चांगला प्रतिसाद देखील मतदार देत आहेत. खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांमध्ये नेमकी कशी लढत होता यावर एक नजर टाकूयात. जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार वाडा वाशरे, विठ्ठल वनघरे, शिवसेना उभाटा मशाल, डॉक्टर संतोष सुपे, शिवसेना धनुष्यबाण, समीर सुपे, राष्ट्रवादी घड्याळ, सुधीर भोमाळे अपक्ष कपवशी, कडूस तनुजा घनवट, शिवसेना उभाटा मशाल, वसुधा अंकुश राक्षे, राष्ट्रवादी घड्याळ, वापगाव रेटवडी, रोहिणी थिगळे, शिवसेना धनुष्यबाण, अश्विनी पासारणे, राष्ट्रवादी घड्याळ, दीप्ती भोगाडे, शिवसेना उभाटा मशाल, रुपाली जाधव अपक्ष सूर्यफूल, पिंपळगाव तर्फे खेड मरकळ, विष्णुदास थिटे भाजप कमळ, शरद मोहिते राष्ट्रवादी घड्याळ, श्रीनाथ लांडे शिवसेना धनुष्यबाण, विजयसिंह शिंदे शिवसेना उभाटा मशाल, चंद्रकांत भोर अपक्ष बॅट, भूदेव शिंदे अपक्ष हेलिकॉप्टर. खेड पंचायत समिती गणनिहाय उमेदवार वाडा ज्योती शंकर मोरमारे डामसे राष्ट्रवादी काँग्रेस, आशा संतोष सुपे शिवसेना उभाटा, मनीषा गणेश हिले शिवसेना, वाशेरे विकास बबन भारती शिवसेना उभाटा,
रोहिदास दत्तात्रय मेठल शिवसेना, दिनेश चिंतामण हांडे राष्ट्रवादी काँग्रेस, कडूस शंकर रघुनाथ कावडे राष्ट्रवादी काँग्रेस, चांगदेव ज्ञानेश्वर ढमाले शिवसेना, संतोष नामदेव ढमाले शिवसेना उभाटा, कैलास सुदाम मुसळे राष्ट्रवादी शरद पवार गट, प्रमोद अनिल शिंदे भाजप, चंद्रकांत देवराम भोर अपक्ष, शिवकुमार दामोदर सुकाळे अपक्ष, जास प्रियांका अभिजित देवदरे राष्ट्रवादी काँग्रेस, कविता वैभव राक्षे शिवसेना उभाटा, शशिकला वैभव शिंदे अपक्ष, वाफगाव संतोष संभाजी गारडी भाजप उमेदवार. मात्र याच गट व गणातील शिवसेना उमेदवाराला जाहीर पाठिंबा. अजय देवराम चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस, ज्ञानेश्वर हनुमंत ढेरंगे शिवसेना उभाटा, सुनीता संतोष सांडभोर शिवसेना, वैभव दगडू गावडे अपक्ष, रेटवडी अशोक निवृत्ती चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस, दिलीप राजाराम डुबे शिवसेना उभाटा, अनिता विलास मांजरे शिवसेना, पिंपळगाव तर्फे खेड चैताली विष्णुदास थिटे भाजप, सीमा संतोष दौंडकर शिवसेना, रोहिणी धैर्यशील पानसरे राष्ट्रवादी काँग्रेस, विद्या सयाजी मोहिते शिवसेना उभाटा, मरकड प्रसाद अशोक घेणंद शिवसेना उभाटा, विशाल प्रकाश झरेकर शिवसेना, भगवान महादू लोखंडे राष्ट्रवादी काँग्रेस, भूदेव कान्हू शिंदे अपक्ष, मेदनकरवाडी अरुण पोपट कुसाळकर शिवसेना उभाटा, महेंद्र अशोक मेदनकर राष्ट्रवादी काँग्रेस, संजय सीताराम वाघमारे शिवसेना, काळूस सय्यद इनामदार राष्ट्रवादी, नवनाथ भुजंगकड शिवसेना, मंगेश गुलाब सावंत शिवसेना उभाटा, दत्तात्रय नारायण जरे अपक्ष, पाईट सारिका अर्जुन गोगावले शिवसेना उभाटा, पल्लवी जयसिंग दरेकर राष्ट्रवादी काँग्रेस, जया रणजित भोगसे शिवसेना कावेरी वैभव राळे भाजप, आंबेटाण रोहिणी सचिन पडवळ शिवसेना उभाटा, श्रद्धा दत्तात्रय मांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस, योगिता बाळासाहेब लिंभोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, माळुंगे अर्चना नितीन गाडे शिवसेना, अश्विनी सोमनाथ तरस राष्ट्रवादी काँग्रेस, दीपाली अमित बौले शिवसेना उभाटा, नाणेकरवाडी रुपाली दीपक कांबळे शिवसेना उभाटा, छाया किरण कीर्ते शिवसेना, सविता दत्तात्रय गोतारणे काँग्रेस, रत्नकला सुरेश जगताप राष्ट्रवादी काँग्रेस, प्रियांका अमल पाटोळे भाजप, कविता नवनाथ मस्के अपक्ष, नंदा पांडुरंग शिंदे अपक्ष, कुरुळी सुरेखा राहुल गवारी राष्ट्रवादी काँग्रेस, तनुजा निलेश पवार शिवसेना, गौरी चंदन मुरे शिवसेना उभाटा, आळंदी ग्रामीण काळूराम ज्ञानोबा थोरवे शिवसेना उभाटा, निखिल गोपाळ थोरवे राष्ट्रवादी काँग्रेस. पुणे नाशिक महामार्गावर शिरोली फाटा भागात शनिवारी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. चाकण शिक्रापूर महामार्गावर शनिवारी पहाटे 2 वाजल्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलं आहे. शेळ पिंपळगाव ते साबळेवाडी भागात वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याचं चित्र दिवसभर पाहायला मिळत होतं. राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुरुळी तालुका खेड येथे सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी परिसरातील राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी कुरुळी ग्रामपंचायत सभागृहात हजेरी लावली. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी व माजी सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चाकण येथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही शोकसभा स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालय चाकण येथे शनिवारी 31 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आली. चाकण नगर परिषदेचे नगराध्यक्ष व शिवसेना गटाचे सर्व नगरसेवक, चाकण नागरी सहकारी पतसंस्था तसेच स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शोकसभेत चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा सुरेशभाऊ गोरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, चाकण नगर परिषदेच्या शिवसेना गटाचे सर्व नगरसेवक, चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक तसेच सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे आणि स्वर्गीय अजितदादा यांच्या अत्यंत सलोख्याच्या संबंधांवर अनेकांनी भाष्यही केलं. विधानसभेचे उमेदवार इथपर्यंत दादांनी मला खऱ्या अर्थानं साथ दिली, पाठबळ दिलं. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रीगण व इतर मान्यवर उपस्थित होते. याबाबतचे फोटो स्वतः सीएमओ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून सोशल माध्यमावर अपलोड केल्यानंतर त्याखाली आलेल्या काही प्रतिक्रिया अत्यंत भावनिक तर काही प्रतिक्रिया अत्यंत जळजळीत असल्याची बाब समोर आली आहे. व सतत विवेकबुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विवेकबुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 31 जानेवारी रोजी वाहतुकीचा आणि व्यवस्थेचा अक्षरशः असा बोजवारा उडाला होता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशी स्थिती झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. दरम्यान चाकण मार्केटमध्ये वजन काटा करण्यासाठी येणाऱ्या भंगार वाहतुकीच्या वाहनांमुळे इथं बोजवारा उडत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 31 जानेवारी रोजी कांद्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रति किलोस 13 रुपयांवर घसरलेल्या कांद्याला 18 रुपये किलो एवढा दर मिळाल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 31 जानेवारी रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची प्रचंड आवक झालेली आहे. त्यामुळे आवक झाली परंतु गिऱ्हाईक बाजारात अतिशय कमी आहे. त्यामुळे बाजारभाव काहीशे प्रमाणात कमी झालेले आहेत. आज रोजी कोबी असेल कोबी 8 ते 10 रुपये किलो झालेली आहे. फुलावर असेल फुलावर सुद्धा 8 ते 12 रुपये किलो आहे. वांगे असेल वांगे 20 ते 30 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव सुद्धा गडगडलेलेच आहेत. टमाटे 10 ते 13 रुपये किलो आहे. कारली 50 ते 60 रुपये किलो आहे. गवारीचे भाव टिकून आहे. गवारी 90 ते 120 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 ते 30 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 20 रुपये किलो आहे. शेवगा सुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे. मिरची 50 ते 60 रुपये किलो आहे. दोडका असेल दोडका 50 ते 60 रुपये किलो आहे. शिमला मिरची सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 30 ते 35 रुपये किलो आहे. वालवर 20 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. राजमा 40 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पावटा असेल पावटा 40 रुपये किलो आहे. भेंडी 20 ते 30 रुपये किलो आहे. गाजर 15 ते 18 रुपये किलो आहे. घोसाळी 20 ते 25 रुपये किलो आहे. बीट 10 ते 15 रुपये किलो आहे. काकडी 25 रुपये ते 30 रुपये किलो आहे. तूर 60 ते 70 रुपये किलो आहे. पापडी सुद्धा 20 रुपये किलो आहे. वाटाणे 20 ते 25 रुपये किलो आहे. सर्वसाधारण फळभाज्यांची ही स्थिती आहे. पालेभाज्या असेल पालेभाज्याचे भाव सुद्धा डाऊन झालेले आहेत. कोथिंबीर 5 ते 6 रुपयाला गड्डी झालेली आहे. मेथी सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल पालक 4 रुपयाला गड्डी झालेली आहे. त्याचप्रमाणे शापू असेल शापू सुद्धा 6 ते 7 रुपयाला गड्डी झाले. सर्वसाधारण परिस्थिती अशी आहे. खेड तालुक्यात वराळे गावात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेतच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक खांडेबराड यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असल्याची जाहीर घोषणा केली. त्यानंतर अशोक खांडेबराड यांची शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून हकालपट्टी झाल्याचे वृत्त सामना दैनिकामध्ये प्रसिद्ध झाले. खांडेबराड यांनी पक्ष सोडताना अनेक आरोप केले होते. त्यावर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विजया शिंदे यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात. मी पदाधिकारी आणि शिवसैनिक म्हणून ज्या जिल्हा प्रमुखांनी पक्षामध्ये काम करताना त्यांनी असं म्हटलं की मी 35 वर्ष काम करतोय. काम करताना पक्षाने त्यांना इतकं दिलंय की त्यांनी पक्षावर एक सुद्धा अक्षर वाईट बोलण्याची परिस्थितीच नाहीये. एक शाखा प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुख सर्वश्रेष्ठ पद ते सुद्धा दुसऱ्या पक्षात जाऊन येऊन परत आपल्याकडे प्रवेश केल्यानंतर आमदारकीला आपण विरोधात काम करतोय याची आठवण त्यांना राहिलेली नाही. आणि आता ते काय म्हणतात
की पक्षनिष्ठ एकाही कार्यकर्त्याला पक्षांनी तिकीट दिलेलं नाही. त्यांना त्याची आठवणच नाही की आपण जिल्हा प्रमुख आहोत. कारण जर ते एवढं त्यांना जर विस्मरण होत असेल की आपल्याकडे विभाग प्रमुख म्हणून आरगडे, गणेश आरगडे, त्याला आपण जिल्हा परिषदेचं तिकीट दिलेलं आहे. नंतर आपण सचिन पडवळच्या बायकोला पंचायत समितीचं तिकीट दिलेलं आहे. नंतर आपण कांबळे, त्याच्या बायकोला सुद्धा पक्षाचं तिकीट दिलेलं आहे. आणि आदिवासी भागामधली तिन्ही सीटं काढताना पक्षात त्यांची ऐपत नाहीये, आर्थिक परिस्थिती नाहीये, किंवा तिथे पक्षाच्या नावानं काम करताना पदाधिकाऱ्यांना त्या लोकांना निवडून आणायला किती त्रास होतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा जर जिल्हा प्रमुखांनी विचार केला असता तर माझ्या मते मला पदरात घ्या असं राष्ट्रवादीकडे एका श्रद्धांजलीच्या वेळेस जिल्हा प्रमुखांनी प्रवेश करावा हे हास्यास्पद, म्हणजे आमच्या मनाला त्याच्या यातना होता. कारण जिल्हा प्रमुख हा आमच्याकडे सर्वश्रेष्ठ पद आहे जिल्ह्याचं, आणि त्यांनी तिथं म्हणावं की मला पदरात घ्या. सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या पक्षाचा आमदार आपण निवडून आणलेले, ते म्हणतात ना की आम्ही स्वतः सांगितलं की पक्षाचं चिन्ह हे मशाल आहे. मग त्यांच्यावर टीका करायची गोष्ट कोणती आली? पक्षाने निवडून तिकीट दिले, ते निवडून आले, ते आपल्या पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी अजिबात काम केलेलं नाही, एक कवडी सुद्धा आणलेली नाही. हे खोटं बोलण्याचं धाडस ते करतात कसे? कारण ते कामात नव्हते. परवा भूमिपूजन झाली, त्या भूमिपूजनामध्ये आमदार साहेबांनी जवळजवळ 8 ते 10 ठिकाणी 20-20 लाखाचे निधी दिले. मग तिथे तुम्हाला मी सांगते, खेड, बैलवाडी, काळेचीवाडी, बुटेवाडी, त्या रस्त्याला 20 लाख रुपये दिले. त्यानंतर विराम येथील भवार वस्ती इथं 20 लाख रुपये दिले. नंतर पायी, गायमुख ते खेंगले वस्ती इथं 20 लाख रुपये दिले. एवढं फंड आणून जर त्यांना त्याची जाणीव होत नसेल तर माझ्या मते काल त्यांना जिल्हा प्रमुख म्हणायचंच नाही आपण, कारण ते आपल्याला सोडून गेले. अशा माणसानं बोलणं, कुठला एका पदाधिकारी सांगावा असा की तुम्ही प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवलाय, त्याला जवळ घेतलंय, त्याची समस्या विचारली, कायम हिडीस पिडीस करून प्रत्येक पदाधिकारी तुम्ही दूर लोटलात आणि स्वतःला तिकीट मिळालं नाही जिल्हा परिषदेचं, म्हणून तुम्ही कोणाकोणाकडे गेलात? तुम्ही एकनाथ शिंदे सेनेकडे गेलात, तुम्ही भाजपकडे गेलात, त्यांनी हाकलून दिलं तुम्हाला, नाही तिकीट देणार म्हणून इथं तुम्ही म्हणले की मला पदरात घ्या. वाईट वाटतो अशा गोष्टी एका ज्येष्ठ कार्यकर्त्यानं करणं, म्हणजे तुम्ही स्वतःचीच मानहानी स्वतः करून घेतली, एवढं नक्की मला म्हणावंच वाटतं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.